ठाण्यातील मिठबंदर जेटी विसर्जन घाटावरले आपण हे दृश्य बघतोय। 1.5 दिवसाच्या गणेशाला निरोप देताना अनेक लोक या ठिकाणी आपणाला विसर्जन घाटावर बघायला मिळतोय। गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपणारा हा उत्सव आहे, तो तेवढाच आपणाला समजला जातोय आणि म्हणून महाराष्ट्रातून जवळजवळ विविध भागातून आपणाला 1.5 दिवसाच्या गणेशाला आपणाला निरोप देताना बघायला मिळतोय। अनेक सुबक मूर्त्या आणि त्याचबरोबर भाविकांच्या सुद्धा आपणाला याच्यामध्ये आपणाला बघायला मिळतोय। आपण 1.5 दिवसाच्या गणेशाकडे आपण बंधूंच्याकडे जातोय। बंधू, आपण आज 1.5 दिवसाच्या गणेशाला आज निरोप देताय, काय वाटतं? एकीकडे आपणाला अनेक वर्ष ही संस्कृती आणि परंपरा महाराष्ट्रामध्ये मागी गणेश उत्सवाचा आजचा 1.5 दिवसाचा गणपती निरोप देताय, काय एकीकडे वाटतं? इच्छा तर खूप भावुक झाल्यासारखं वाटतंय। दरवर्षी येतात मागे गणपती, यावर्षी पण आले। आमचे शेवटचे वर्ष होते, तो अजून मला भावुक होण्यासारखं झालेलं आहे। आता हे मागी गणेश उत्सवाचं जे आहे ते आपण प्रचंड मोठं प्रस्त वाढलेलं बघायला मिळतोय। काही वर्षापासून तर अनेक गणेश उत्सव या ठिकाणी गेल्या वर्षी 140 गणेशांना या ठिकाणी विसर्जन घाटा होते। आज ती संख्या कुठेतरी वाढलेली बघायला हो, भरपूर वाढलेली दिसते। का आम्ही दरवर्षी साधारण गणेश उत्सव असतो तेव्हा पण विसर्जनाला आम्ही येतो, माही गणपती असतो तेव्हा पण आम्ही येतो। पण यावेळी उत्सव लोकांचा खूप वाढलेला आहे, भाविक पण खूप वाढलेले आहे आणि इकडे जी सुविधा करण्यात आलेली आहे मागील काही वर्षापासून खूप चांगल्या करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळं मागी गणेश उत्सव 2026 मधली आपण हे दृश्य बघतोय। ठाण्यातल्या मिठबंदर जेटी विसर्जन घाटावरले आपण दृश्य बघतोय। 1.5 दिवसाच्या गणेशाला निरोप देताना आपणाला व्यवहारे साहेब माझे सोडलेले बंधू, आज आपण एक वेगळ्या ह्याच्यामध्ये आज गणेशाला आपण बघतोय की ह्या जुनी जी आपणाला ही विस्मरण असेल विंटेज कार मधून आपण गणेशाला आज निरोप देण्यासाठी घेऊन आला, एक काय वेगळेपण? आम्ही हा विठ्ठलवाडी मित्रमंडळ कोपरेगाव ठाणे आज 30 वर्षापासून हा गणेशोत्सव साजरा करतो। मागी गणेशोत्सव म्हणजे आम्ही मुळात हा सुरुवात लहान जेव्हा होतो आम्ही शाळा कॉलेजात तेव्हा आम्ही हा उत्सव सुरू केला आणि त्यावेळेसच्या मोठ्या माणसांनी आम्हाला सहकार्य करून आज उत्सव वाढत वाढत आज इथपर्यंत गेलाय। आणि सगळी माणसं आमची आज सुट्टी काढून 2 दिवस गणेशाची सेवा करायला इथे हजर असतात आणि यावेळेस काहीतरी वेगळं पण असावं म्हणून मंडळाने ठरवलं। त्यातलं आमच्या मंडळाचा एक कार्यकर्ता आहे, तो म्हटला त्याचा विंटेज कार आणि टांग्याचा व्यवसाय आहे, तो म्हटला ह्यावेळेस आपण गणेशाची मिरवणूक आगमन आणि विसर्जन मिरवणूक ही विंटेज कार मधून काढायची आणि सगळ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सगळेजण एकत्रच बाल गोपाळ सगळे फॅमिली कुटुंब सहित सगळे सहभागी झालेत। बोला गणपती बाप्पा। विठ्ठलवाडी मित्र मंडळाचे अध्यक्ष माझ्याशी जोडलेले आपण मोठ्या संख्येने विंटेज कार मधून आज गणेशाला 1.5 दिवसाच्या गणेशाला आपण निरोप देत आहे। हे पाहता पाहता हे वाढतं वैभव आपलं गणेशाचं लक्षात घेऊन आपण लावलेले समाजसेवेचं छोटंसं रोपटं आहे मंडळाच्या माध्यमातून, त्याचा प्रचंड मोठा वटवृक्ष बघायला मिळतोय। हे वाढतं वैभव ही लहान चिमुकली बघून एक काय आनंद, एक वेगळाच आनंद इथं पाहायला मिळतोय। आणि मुख्य म्हणजे आज मी असं पाहिलं की आमच्या मंडपात ही लहान मुलं खो खो आणि कबड्डी यासारखे खेळ खेळत होते। म्हणजे आजची जी लहान पिढी आहे ती आपण बघतो की मोबाईलमध्ये व्यस्त आहेत, पण आमच्या मंडळाच्या इथं आम्ही त्यांना कुठलाही विरोध नाही केला की तुम्ही खेळा इथे बिंदास, आणि हे खेळ खेळताना पाहून वेगळा आनंद झाला। आज आमच्या मंडळाला इथे साधारणतः 25-26 वर्ष झालेली आहेत। आम्ही लहान होतो त्यावेळी हा उत्सव साजरा केला। आज ही लहान मुलं उद्याचे ते भविष्य आहेत आणि ते उत्सव त्या प्रकारे कसा आणखीन पुढे नेतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आणि आज एक वेगळाच आनंद वाटतोय की आमच्या मित्रांनी व्हिंटेज कार आम्हाला उपलब्ध करून दिली आणि त्याची इच्छा होती की आपण मिरवणूक ह्या व्हिंटेज कारमधून काढूया आणि एक वेगळाच हे प्राप्त झालेलं आहे स्वरूप। आणि आज खरोखर सर्व महिला मंडळ वगैरे आणि आमचे विभागातले सर्व लहान मुलं मोठे तरुण वगैरे या उत्सवाला सहभागी झालेले आहेत। आणि आपण बघू शकतो विठ्ठल मंडळाच्या माध्यमातून समाजसेवेचं लावलेलं मोठं रोपटं आहे, त्याचा प्रचंड वटवृक्ष जरी बघायला मिळत असेल तर शून्यातून झालेली सुरुवात आहे ते जवळजवळ आज आपल्याला हजारहून गेलेले बघायला मिळते। हेच वेगळे पण आपल्याला ठाण्याच्या मंडळातलं बघायला मिळतंय। कॅमेरामॅन प्रेरणा थोरासह, मी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे।